इथपर्यंत आलेलो होतो. सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, पंचप्राण, 10 इंद्रिय, सोळ्याच्या समूहाला काय म्हणायचं? सूक्ष्म शरीर. कोष्टक मध्ये लिहा कोण कोण. अंतःकरण, 5 प्राण, 10 इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अशा सगळ्यांचा मिळून जो 16 लोकांचा समूह होतो, या 16च्या समूहाला काय म्हणायचं? सूक्ष्म शरीर. स्थूल शरीर किती होतात? एका जीवाचे स्थूल शरीर किती होतात? स्थूल शरीर अनंत झाले तरी सूक्ष्म शरीर एकच असते. स्थूल शरीर अनंत होतात पण सूक्ष्म शरीर एकच असते. आत्माचा स्वभाव का? आत्मा नित्य आहे आणि सर्व व्यापक आहे. आत्मा नित्य असून सर्व व्यापक आहे. आणि सूक्ष्म शरीराचा नाश कधी होईल? सूक्ष्म शरीराचा सूक्ष्म मोक्ष कधी लागेल? सूक्ष्म शरीर कधी संपेल? ज्या स्थूल शरीरामध्ये ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात एकदाच होतो है ना. म्हणजे अनंत स्थूल शरीर एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक स्थूल शरीर निर्माण होतात जातात, निर्माण होतात जातात. त्या सगळ्यामध्ये जे सूक्ष्म शरीर असतं हे एकच असतं. मी मेलो म्हणजे माझं सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर मेलं, त्याच्यातून प्राण संपला है ना. पण त्या प्राणाबरोबर सूक्ष्म शरीर जे पूर्वपासून आहे ते चालूच राहतं. ती मेलो तरी संपत नाही, ते बरोबर तनगत राहतं आणि दुसऱ्या स्थूल शरीरामध्ये प्रवेश करतं. बरोबर आहे. मग जोपर्यंत हे सूक्ष्म शरीर सुद्धा नष्ट होत नाही तोपर्यंत आपला सूक्ष्म मोक्ष नाही, आपला मोक्ष नाही. मग सूक्ष्म शरीराचा नाश करायचा, मग त्याच्यासाठी काय आणायचं? भाला, बर्ची, गोळी, विष, तलवार, काय आणायचं? सूक्ष्म शरीराचा नाश करायचा असेल तर कुठलं शस्त्र आणायचं? ब्रह्मज्ञान मोठं शस्त्र आहे. तर सूक्ष्म शरीर हे एकच असतं. विल्हेवाट लावायची असेल तर सगळ्यात मोठं शस्त्र ब्रह्मज्ञान. कुठलं शस्त्र? ब्रह्मज्ञान. या ब्रह्मज्ञानानेच काय होईल? सूक्ष्म शरीराचा नाश होईल. स्थूल शरीराचा नाश किती वेळाला होतो? अनंत वेळा. आणि सूक्ष्म शरीराचा नाश एवढं लक्षात ठेवशाल, एकदाच होतो. सूक्ष्म शरीराचा नाश ज्या शरीरात, ज्या स्थूल शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात एकदाच होतो. सूक्ष्म शरीराचा नाश, सूक्ष्म शरीर मेलं पुन्हा उत्पन्न झालं, मेलं आणि पुन्हा उत्पन्न झालं, असं काही घडत नाही. मेलं जन्माला आलं, मेलं जन्माला आलं, असं कोण? स्थूल शरीर. बरोबर आहे. हे स्थूल शरीर. आणि सूक्ष्म शरीर एकदाच नाश होतो. आणि तो नाश करणारं शस्त्र कुठलं? ब्रह्मज्ञान. एवढं लक्षात ठेवलं मग बरं होईल. याला काय करा? कोष्टक करा. मग जात्यादी आधीच्या वर लिखा आयु आणि भोग. जाती, आयु, भोग. काय जात्यादी म्हणजे जाती, आयु आणि भोग. जाती, आयु आणि भोग
जात्यादी धर्म कोणाचे असतात? आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा म्हणता येत नाही. जाती कोणाची असते? आयुष्य कोणाचं असतं? भोग कोणाचं असतं? हे स्थूल शरीराचं. आत्म्याचं असतं का? नाही. सूक्ष्म शरीराचं असतं का? नाही. पक्क लक्षात ठेवा. म्हणून जाती आधी आयुष्य आहे ना. तुम्हाला आयुष्य किती मिळणार आहे? 50-60 पोटातल्या पोटात, जन्म झाल्यानंतर, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 2 वर्षांनी, कधी मारणार आहेत? आयुष्य. भोग काय काय मिळणार आहे? कुंती सारखे, द्रौपदी सारखे मरेपर्यंत रडतच राहणार आहे का? द्रौपदी सारखं कधी सुख, आपल्या सीतेसारखं कधी सुखच नाही का? की आपलं जन्माला आल्या तो चांदीचा चमचा घेऊन, तोंडात चांदीचा चमचा घेऊन आलेले. कसं? याला म्हणतात भोग. हे भोग. जाती तुमची काय राहणार आहेत? आयुष्य तुमचं काय राहणार, किती राहणार आहेत? भोग तुम्हाला काय मिळणार आहेत? हे कोणावर अवलंबून आहेत? स्थूल शरीरावर आहेत. हे धर्म कोणाचे नाहीत? आत्म्याचे नाहीत आणि सूक्ष्म शरीराचे पण नाही. एवढं म्हणता येत नाही. कारण आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरात जाती भिन्न होते. सूक्ष्म शरीराच्या बरोबरीला आत्मा असतो. दोन्ही एकत्र असल्यासारखेच असतात. उत्तर शरीरात जाती भिन्न होते. कर्माच्या भोगामध्ये असा नियम नाही की पूर्व शरीरात जी जाती असते तीच उत्तर शरीरात व्हावी. है ना. कर्मकांडामध्ये है ना, कर्माच्या भोगामध्ये असा नियम नाही की ह्या जन्मामध्ये तो मला मनुष्य शरीर मिळालं, सुखाने आनंद केला, बंगला बांधला, सुखात राहिले, बँकेत पैसे ठेवले, त्याच्या व्याजावर तुम्ही काय केलं? जगले. पुढल्या जन्मामध्ये असंच होईल याची काही गॅरंटी नाही. आहे ना. पूर्व शरीरात जी जाती असते तीच उत्तर शरीरात व्हावी असा काही नियम नाही. आणि स्थूल शरीराचा धर्म न मानता आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म मानला. कोण? जाती आयु भोग. स्थूल शरीराचा धर्म न मानता जाती आयु भोग हा धर्म कोणाचा आहे? कोणाचा नाही? आत्म्याचा नाही. पण समजा स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर आणि आत्म्याचा हा धर्म आहे असं मानलं तर आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म मानला तर सर्व उत्तर शरीराच्या ठिकाणी दुसरी जाती होणार नाही. दुसरी जाती होऊ शकत नाही. कारण आत्मा एकच आहे ना. है ना. आणि सूक्ष्म शरीर पण एकच आहे. स्थूल शरीराची जाती वेगवेगळ्या का? कारण प्रत्येक स्थूल शरीर काय वेगवेगळं असतं. या जन्मामध्ये माणसाचं मिळालं, पुढच्या जन्मी घोड्याचं मिळालं तर आहे ना, तर मग वेगळं झालं की नाही. पण ही जो जाती आयुष्य आणि भोग हे धर्म आत्म्याचे किंवा सूक्ष्म शरीराचे मानले तर ती कायम तुमच्याकडे प्रत्येक सूक्ष्म शरीर एकच राहणार आहे. कायम तेच राहणार ना. आत्मा सुद्धा एकच राहणार आहे. मग कायम तेच राहील. शरीराच्या ठिकाणी दुसरी जाती होणार नाही. मी द्विजा म्हणजे 2 जन्माचा आहे. माणूस 2 जन्माचा कसा असतो? एक जन्म आईने दिलेला जन्म, दुसरा जन्म मौंजी बंधन वगैरे केल्यानंतर जो दुसरा होतो. उपनयन करतात त्यावेळेला त्याला संस्कारित मानतात. संस्कार झालेला आहे ना. मग त्याला काय म्हणतात? द्विज. एकदा उत्पन्न झाला, दुसरा उत्पन्न झाला.
द्विज कोण? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, 3 यांना काय म्हटलं जातं? द्विज मानलं जातं. आणि बाकीच्यांना द्विज मानलं जात नाही. बरोबर आहे. तर मी द्विज आहे या बोधाने आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जातीचे ज्ञान होते. क्या मी द्विज आहे असा जर तो बोलायला लागला, असा जर बोध झाला त्याला, तो आत्मा, माझा आत्मा ब्राह्मण आहे किंवा माझा आत्मा क्षत्रिय आहे किंवा माझा आत्मा वैश्य आहे असं जातीचे ज्ञान होते. या 3 वर्णांना उपनयन संस्कार आहे. क्या आता आम्ही काय करतो? आमच्याकडे जो कोणी येईल, बामणं येतच नाही आमच्याकडे, है ना. बामणं काय सरळ मुंबईला जातात, मुंबईवरून कुठे जातात? अमेरिकेत जातात. आणि अमेरिकेवरून मंगळावर वस्ती झाली तर मंगळावर पण जातील, चंद्रावर जातील, दुसऱ्या ग्रहावर पण जातील. त्या जातीचा धर्मच आहे ना. मग राहिले कोण? ब्राह्मण नसलेले, आपणाला ब्राह्मण न मानणारे लोक. हे लोक आले आमच्या जवळ, तर आम्ही त्यांची जाती कोण, गोत्र कोण, त्याचं उपनयन झालंय का नाही झालंय, त्याचं आडनाव काय, काही विचारत नाही. बाबा ती ब्राह्मण शिकायला यायला तयार नाहीत माझ्या धर्माचं ज्ञान. तू तरी काय केलंय? एवढं तुला धर्माचा अभिमान आहे आणि तू माझ्याकडे शिकायला आलायस. शिक बाबा, तुला फुकट सगळं शिकवतो, खाऊ पिऊ घालतो, तुला राहण्यासाठी जागा देतो, आणखी कमी पडली तर आणखी बांधून टाकतो, पण शिक. कारण धर्माचं ज्ञान आहे, कोणीतरी घेतलंच पाहिजे, चालू ठेवलं पाहिजे की नाही. म्हणून आम्ही हे काय करत नाही. पण संस्कार झाल्याशिवाय धर्माचं ज्ञान करता येत नाही. म्हणून आम्ही आमच्या जवळ जो येईल त्याचा संस्कार करून टाकतो, उपनयन संस्कार करतो, है ना. शिवरात्रीच्या वेळेला जे असतात त्यांना उपनयन संस्कार आम्ही करून टाकतो. सगळ्यांच्या गळ्यामध्ये जानवं घालून देतो. कारण जानवं घातल्याशिवाय शिकवण्याचा काय अधिकार येत नाही. त्याच्यामुळे तू कुठल्याही जातीचा असो, काही असू देत, हिंदू धर्माचा आहेस ना, हिंदू धर्म आहे म्हणून मानतोस ना, हिंदू धर्माचे ऋषी मुनी, देव देवता, संत हे सगळं मानतोयस ना, ठीक आहे. तू जे काय करतो, जानवं घालतो, उपनयन संस्कार करतो, शिकायला लाग. आम्ही इथे सांगतो, आमच्या इकडे जे येतात त्यांना करावं लागतं. कारण आमच्यासाठी एक अट आहे, उपनयन झाल्याशिवाय शिकवायचं नाही म्हणून. संस्कृत ज्ञान आहे ना. मी द्विज या बोधाने आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जातीचे ज्ञान होते. या 3 वर्णांना उपनयन संस्कार आहे म्हणून त्यांना द्विज म्हणतात. या कारणास्तव आत्म्याचे ठिकाणी जातीचा अध्यास सादृश दूचा वाचून आहे. काय आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास होतो ना, सादृश्य नसताना सुद्धा. स्थूल शरीर आत्मा आणि सूक्ष्म शरीर याच्यापेक्षा स्थूल शरीर भिन्न आहे. स्थूल शरीरावर जाती होतं, पण स्थूल शरीरावर जी जाती आहे ही मी ब्राह्मण आहे किंवा मी मराठा आहे किंवा मी वंजारी आहे असं जे आपण म्हणतोय, हा अध्यास केल्याशिवाय म्हणत नाही. जाती कोणाची? स्थूल शरीराशी आहे ना. पण ज्या वेळेला मी म्हणायला लागतो त्यावेळेला आत्म्यावर जाऊन तुम्ही पोचता ना. मी वंजारी आहे, मी मराठी आहे, मराठा आहे ना. मी आणखी कोण आहे? पांचाळ आहे, मी आणखी कोण आहे? असं ज्या वेळेला तुम्ही म्हणताय, ती जाती जी स्थूल शरीराची आहे ती तुम्ही आपली मानायला लागली, याचा अर्थ आत्म्यावर तुम्ही काय केला? अध्यास केला. काय केला? कशावर अध्यास केला? आत्मावर.
ज्याच्यावर जे नाही त्याच्यावर ते तुम्ही काय कराल, मानायला लागला. यालाच काय म्हणतात, अध्यास. काय म्हणतात. मग आता जो जाती आहे, हा जातीचा अध्यास कोणावर, आत्म्यावर केला. आत्मा आणि स्थूल शरीर ह्याच्यामध्ये काय सादृश्य आहे सांगा बरं. आहे का काही? नाही. आत्मा कसा आहे, सूक्ष्म पदार्थ आहे ना, प्रत्यक्ष प्रमाणाने जाणता न येणार आहे. आणि स्थूल शरीर दिसतंय, हे दिसतंय, हे दिसतंय, हे दिसतंय, है ना. स्थूल शरीर दिसतंय, आत्मा दिसत नाही. स्थूल शरीर अनेक आहेत, आत्मा एक आहे. या दोघांमध्ये कुठलं सादृश्य आहे मला तुम्ही सांगा. जर सादृश्य नसेल, है ना, तरी स्थूल शरीराचे जे जाती, आयुष्य आदी भोग आदी धर्म जे आहेत, हे कोणाचे? मी माझे मानतोय ना, म्हणजे आत्म्याचे मानतोय की नाही. तर आत्म्यावर स्थूल शरीराच्या धर्माचा अध्यास झाला की नाही झाला? झाला. आणि ते सुद्धा स्थूल शरीर आणि आत्मा या दोघांमध्येही कुठलंही सादृश्य नसताना. बरोबर आहे ना. पूर्वपक्षाने सांगितलं की चिंदी ही लांबट असते, सापही काय असतो, लांबट असतो. हे दोघांमध्ये सादृश्य आहे ना. म्हणून चिंदीवर तुम्हाला काय दिसतो? सर्प दिसतो, सर्पाचा अध्यास होतो. बरोबर आहे ना. आता अध्यास होण्यासाठी सादृश्य ज्ञान कारण आहे असं पूर्वपक्षाने सांगितलं. हे म्हणाले आता बोला, स्थूल शरीर आणि आत्मा, मी म्हणजे आत्मा ना, जीवात्मा ना, या दोघांमध्ये काय सादृश्य आहे? ते स्थूल आहे, हे सूक्ष्म आहे. ते अनित्य आहे, हा नित्य आहे, है ना. याचे वेगवेगळे धर्म आहेत, याचे हे वेगवेगळे धर्म आहेत. याच्यामध्ये काहीही सादृश्य नाही, काहीही समानता नाही. तरीही काय, मी ब्राह्मण आहे, आम्ही वंजारी बरे का, असं आपण म्हणतो का नाही म्हणतो? सांगा. म्हणतो ना. हे जे म्हटलं जाणं आहे, हे स्थूल शरीराच्या धर्माना आपल्या नित्य आत्म्यावर लादून घेणं आहे. बरोबर आहे ना. लादून घेणं आहे, त्याशिवाय असा अध्यास होणार नाही. पण हे लादण्यासाठी काही सादृश्य ज्ञान लागेल की नाही? पण सादृश्य काय ज्ञान काहीच नाही. हा नित्य आहे, स्थूल शरीर अनित्य आहे. हे एक आहे, ते अनेक आहेत, है ना. याचे वेगवेगळे धर्म आहेत. ते धर्म काय आत्म्याचे नाही आहेत, है ना. तरीही आत्म्यावर स्थूल शरीराचा अध्यास होतो की नाही? होतो ना. मग अध्यास होण्यासाठी सादृश्य ज्ञानाची गरज नाही. काय निर्णय काय झाला? मग द्विज म्हणतात, या कारणास्तव आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषा वाचून आहे. पूर्णविराम. इतकेच नव्हे तर उलट आत्मा कैसा आहे? आत्मा कसा? जाती कशी? आत्मा कसा? नाही, पुढे आत्मा कसा? प्रत्येक मधनं आतमध्ये, जाती कुठे? पराक म्हणजे बाहेर. आत्मा कसा? विषय. जाती कोण? विषय. असे विरुद्ध धर्म असतानाही आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी सर्व बंधाचा अध्यास घडतो. बरोबर आहे ना. अधोरेखा करा. आत्मा व्यापक, जाती परिच्छिन्न म्हणजे लहान, है ना. आत्मा प्रत्येक म्हणजे अंतर्यामी, आत्मध्ये. जाती पराक म्हणजे बाहेर. आत्मा विषय, ज्ञान विषय म्हणजे ज्ञान, प्रकाशक. जाती विषय म्हणजे जड, खाली सांगितलंय अप्रकाशमान. असे विरुद्ध धर्म असतानाही
आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी सर्व बंधाचा अध्यास घडतो. काय आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी सर्व बंधाचा काय घडतोय? अध्यास घडतो. झालं. आता तसेच पॅराग्राफ बदला. डोळ्याचं आपणाला कावीळ झालेली असेल तर डोळ्यामध्ये पिवळेपण येताना डोळ्याचे काविळीमुळे शुभ्र शंखाच्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा अध्यास होतो. म्हणतोय शंख पिवळा आहे. शंख कधीच पिवळा नसतो. शंख कधी असतो? सफेद असतो. पण हा काय म्हणतोय? अरे हा शंख पिवळा दिसतोय. दुसरं काय म्हणेल? पेंटर काय म्हणतील? स्वामीजी शंख सफेदच आहे, शंख पिवळा नाही. मग तुम्हाला कावीळ झाले, तपासून घ्या, डॉक्टरकडे जाऊन या, कावीळीचं औषध घ्या. सांगशाल का नाही? कारण शंख सफेद असताना तो काय म्हणतोय? पिवळा आहे. तर मग त्याच्या डोळ्यामध्ये दोष आहे ना. कसला? कामाला दोष झालेला आहे, कावीळ दोष झालेला आहे. डोळ्याचे कावीळीमुळे शुभ्र शंखाच्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा अभ्यास होतो आणि मधुर साखरेच्या ठिकाणी पित्त दोषामुळे कडूपणाचा अभ्यास होतो. है ना? काविळीमध्ये असं होतं का? हा, सगळं दिसतंय ते सगळं पिवळं दिसायला लागलं. आणि जेवढं म्हणून गोड खायला लागतो तेवढं ते कडू लागायला लागतं. साखर गोड आहे पण त्याच्यावर कारलं कडू असतं, कडू किऱ्यात कडू असतं. त्या कडवटपणाचा काय होतोय? साखरेवर काय होतोय? अध्यास होतोय. आणि शंख पांढरा आहे पण त्याच्यावर काय होतोय? पिवळेपणाचा काय होतोय? अध्यास होतोय. आणि मधुर साखरेच्या ठिकाणी पित्त दोषामुळे कडूपणाचा अध्यास होतो. याचा तापात सर्वांना अनुभव आहे ना. तापामध्ये काय स्वामीजी? काही नाही, काहीच चव लागत नाही, काही नाही, काहीच खावंसं वाटत, सगळंच कडवट लागतं. मग कोणीतरी सांगा स्वामीजी थोडीशी जिभेला चव आणण्यासाठी हे आवळा कॅन्डी खावा, मग हे मुरंबा खावा, मग हे थोडं लोणचं खाऊन बघा, चव सुधारेल तुमची, असं म्हणतात की नाही म्हणतात. पण ताप बी बसला की जिभेची चव निघून जाते. है ना? गोड पदार्थ देखील कडवटच लागायला लागतात. याचा तापात सर्वांना अनुभव आहे. वरील पिवळ्या रंगाच्या व कडू स्वादाच्या दोन दृष्टांत शंखाच्या पांढऱ्या रंगाच्या ठिकाणी किंवा शर्करेच्या म्हणजे साखरेच्या मधुरतेच्या ठिकाणी काय सादृश्य आहे मला सांगा? आहे ना? पिवळं कणेरीचं फुल असतं आणि शंख सफेद असतो. पिवळा रंग कणेरीवर असतो. तो तुम्हाला शंखावर दिसायला लागलं तर काय त्याच्यामध्ये आहे? काही सादृश्य नाही ना. है ना? तशाच तऱ्हेने साखर गोड आहे आणि किरायतावर काय होतो? कडू असतं. कारलं कडू असतं. गोड साखरेवर तुम्हाला कडूपणाचा काय व्हायला लागलं, वाटायला लागलं, तर गोड साखरेवर कडूपणाचा काय होतोय? अध्यास व्हायला लागलाय. पण या दोघांमध्ये सादृश्य काहीच नाही, पण अध्यास मात्र होतो. काय होतोय? या दोघांमध्ये कुठल्याही तऱ्हेचा काय आहे? समानता नाही आहे, कुठलंही सादृश्य नाही, पण अध्यास मात्र व्हायला लागतो. कडू साखर गोड लागते, नाही गोड साखर कडू लागते आणि पांढरा शंख पिवळा दिसतो. अरे मला शंख पिवळा दिसतोय, पिवळा शंख कसा काय? शंख तर पांढरा असतो. पेंटर म्हणतील काय होते? काही नाही,
हा देखील शंख पांढराच आहे. मग काय झालेलं आहे? मग तुमच्या डोळ्यामध्ये दोष आहे. कावीळ झालेली आहे तुम्हाला स्वामीची. जाऊन येऊ, चला गाडीत बसतो, बसा, घेऊन येऊया, जाऊन येऊया चला. आणि कावीळ खराब असते है ना, पटकन आपण त्याच्यावर इलाज करूया. बरोबर आहे. शंखाच्या पांढऱ्या रंगाच्या ठिकाणी किंवा शर्करेच्या मजुरीच्या ठिकाणी कोणतंही सादृश्य नसताना सदृश्य दोषापासून अध्यास होतोय. कोणाचा? पिवळेपणाचा आणि कडूपणाचा अध्यास होतो ना. म्हणून निर्णय काय? उदाहरणं दिली ना. काय? सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही. म्हणजे काय? अध्यास होण्यासाठी सादृश्य समान रूपता हे काही कारण बनत नाही. कशामध्ये? अध्यास होण्यासाठी सादृश्य असलं पाहिजेच असं काही नाही. याच्यासाठी उदाहरणं काय? कावीळ झाली असता पांढऱ्या शंखावर काय होत आहे? कण्हेरीच्या पिवळ्या फुलाचा काय पिवळेपणाचा अध्यास होतोय है ना. ताप आल्यावर साखर गोड असतानाही कडू कारल्याचा कडवटपणाचा अनुभव येतो. आणि याच्यामध्ये दोघांमध्ये कुठे कडू कारलं आणि कुठे गोड साखर, दोघांमध्ये काय सादृश्य आहे? काही नाही. पण अध्यास होतोय है ना. त्याचप्रमाणे पांढरा शंख आणि पिवळी कण्हेरी ह्याच्यामध्ये काय सादृश्य आहे? काय समानता आहे? नाही. तरी पण अध्यास होतोय की नाही? याच्यावरून निर्णय काय झाला? निश्चय काय झाला? अधोरेखा करा. काय? अध्यास होण्यासाठी सादृश्य हा दोष कारण होऊ शकत नाही. सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही. अधोरेखा करा. 2 रेषा काढून टाका. पण रज्जूवर जो सर्पाचा अध्यास होतो है ना, त्या ठिकाणी रज्जू आणि सर्प याच्यामध्ये सादृश्य आहे की नाही? आहे ना. चला, शुक्ती आणि चांदी याच्यामध्ये सादृश्य आहे की नाही? आहे ना. याचा अर्थ काय हो? म्हणजे काही ठिकाणी सादृश्य असू शकेल है ना. ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी मानू. पण त्यामुळे अध्यास होण्यासाठी सादृश्य आवश्यकच आहे असं नाही. ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मानू सादृश्य असेल तर. पण सादृश्य नसतानाही काय होतोय? अध्यास होतो. काय होतो? अध्यास होतो. बरोबर आहे. रज्जू सर्प किंवा शुक्ती रजताच्या अध्यासामध्ये सादृश्य असले तरी सर्वत्र अध्यासात अधिष्ठान व आरोप्य काय? सर्वत्र अध्यासात अधिष्ठान आणि ज्याचा आरोप होतो त्याला आरोप्य म्हणतात. ज्याच्यावर आरोप होतो त्याला काय म्हणायचं? अधिष्ठान. आणि ज्याचा आरोप होतो त्याला काय म्हणायचं? आरोप्य. काय म्हणायचं? है ना. चिंदी हे काय? अधिष्ठान है ना. त्याच्यावर आरोप कोणाचा होतो? सर्पाचा. म्हणून सर्पाला काय म्हणायचं? आरोप्य. अधिष्ठान आणि आरोप्य यामध्ये सादृश्य सर्वच अध्यासात रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत
याच्या अध्यासामध्ये भलेही सादृश्य असलं तरी सगळ्याच अध्यासात अधिष्ठान आणि आरोप यामध्ये सादृश्य असलेच पाहिजे असं नाही. सादृश्य वाचून देखील अध्यास होऊ शकतो. अधोरेखा करा, वाचा एकदा तुम्ही सगळ्याला. काय रज्जू सर्प किंवा शुक्ती रजताच्या अध्यासामध्ये सादृश्य असले तरी सर्वच अध्यासात अधिष्ठान व आरोग्य यामध्ये सादृश्य नसते. म्हणून सादृश्य हा दोष असून तो अध्यासाला हेतू आहे असे म्हणणे युक्त नाही. सादृश्य हा दोष आहे आणि तो अध्यासाला कारण. सादृश्य दोषामुळेच अध्यास होतो. अध्यासासाठी कारण सादृश्य आहे आणि हा सादृश्य हा काय दोष आहे. सादृश्य दोष अध्यासाला कारण असेलच असे नाही. शुक्ती रजत मध्ये आहे ना आणि रज्जू सर्पामध्ये आहे, पण दोन ठिकाणी आहे. म्हणजे सगळ्याच ठिकाणी काहीतरी समानता असलं पाहिजे, काहीतरी सादृश्य स्वरूपता असली पाहिजे असं नाही आहे ना. म्हणून आम्ही काय सादृश्याला दोष मानत नाही आणि हा दोष अध्यासाला कारण आहे असे मानायला जागा नाही. आम्ही मानत नाही. यावरून काय सिद्ध झाले? यावरून काय सिद्ध झाले? अधोरेखा करा. या प्रकारे करून सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही हे सिद्ध झाले. बरोबर आहे. अध्यासासाठी सादृश्याचीच का जरुरी आहे असं काही नाही. सादृश्य नसतानाही अध्यास होऊ शकतो. आता असं पॅराग्राफ बदलाचं चिन्ह करा. वर काढून खाली वाढा है ना. याला काय म्हणतात? पॅराग्राफ. परिच्छेद बदल. आता खालच्या बाजूला आला. त्याचप्रमाणे आता दुसरा विषय सुरू झाला. त्याचप्रमाणे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयाधिक असणे हे अध्यासाच हेतू नाही. काय म्हणतो? प्रमेयची गोष्ट झाली. आता प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयाधिक असणे हे अध्यासाच हेतू नाही. अध्यास काय होतो? शुक्तीमध्ये चांदी का दिसते? अरे त्याच्या ठिकाणी दोष आहे, कामना आहे, दरिद्री आहे. त्याला वाटतंय कुठेतरी सोनं नाणं मला गवसावं, रस्त्यामध्ये पडलेलं दिसलं कवटावर चांदी, आता मी श्रीमंत होईल. कामना दोष आहे ना याच्यामध्ये. काय लोभ दोष आहे ना, है ना. सर्पाविषयी भीती दोष आहे है ना. तर प्रमात्यामध्ये लोभ भय द्वेष मत्सर आदी दोष असतील तरी अध्यास होऊ शकतो. हे कोणाचं म्हणणं आहे? पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. यांचं म्हणणं काय? हे आम्ही मानत नाही. अध्यास होण्यासाठी प्रमादाच्या ठिकाणी लोभ असलाच पाहिजे, भय असलंच पाहिजे. हा सर्पाच्या वेळेला भय दिसतो आणि शिपीमध्ये चांदी मानणाऱ्याच्या वेळेला सुद्धा लोभ हा दोष दिसतोय ना प्रमादाच्या ठिकाणी. पण याचा अर्थ सगळ्याच ठिकाणी असला पाहिजे असं नाही. म्हणजे सगळ्याच ठिकाणी लागू होतं त्यालाच कारण मानलं जातं. सगळ्या ठिकाणी नसेल तर ते कारण नाही मानलं जातं. बरोबर आहे. कारण असेल तर सगळ्या ठिकाणी लागू झालं पाहिजे. नाही, एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणी नाही तर त्याला कारण मानलं योगायोग मानलं जातं. बरोबर आहे. काय सांगितलं? त्याचप्रमाणे प्रमादाच्या ठिकाणी लोभाधिक लोभ भय आदी असणे हे अध्यासाला हेतू म्हणजे कारण नाही. कारण लोभ नसलेल्या है ना
समजा माझ्यासारख्या माणसाला चांदी दिसली, ही शुक्ती दिसली, शिपी दिसली, मग चांदीचा तुकडा पकडला, बजर बघ पेंटर बघा तिथे चांदीचा तुकडा पडला, म्हणेल की नाही तुम्हाला? म्हणत बघा बघा तुम्हाला हवा असं घ्या, आता मिळालाय लक्ष्मी येते बघा, म्हणेल की नाही? पण त्याला त्याच्या ठिकाणी काही लोभ नाही आहे. त्याचं म्हणणं आहे की होत असेल पेंटर तुम्ही घेऊन घ्या ना, 10-15 हजार रुपये एक तोळा बरोबर. तस लोभरहित वैराग्य संपन्न मनुष्यास शुक्तीवर रजताचा, शुक्तीवर रजताचा, तसेच एखाद्या मांत्रिकास सर्पाचं भय नसलं ना, त्याला सर्पाचं भय नसतं, एखाद्या मांत्रिकास सर्पाचं भय नसले तरी रज्जूवर सर्पाचा अभ्यास होऊ शकतो ना. भयच असला पाहिजे असं थोडं आहे का? भय नसताना देखील काय होतं, सर्प दिसत बाबा, रात्रीच्या अंधकारात ते सर्प असेल असं वाटतं, त्याला भय नाही, चावलं तरी काय करणार, मंत्र म्हण छो गुरु है ना, त्याला भय नाही, पण त्याला अध्यास्त होतो, चिंती असली तर सर्प त्याला दिसेलच है ना. लोभ भयादी अध्यास हेतू असते. आता काय केलं, तर्क केला जातो काय, अध्यास होण्यासाठी लोभाची जरुरी असते किंवा भयाची जरुरी असते, तर रुपयाचा किंवा सर्पाचा अध्यास त्यांना झाला नसता. काय झालं, लोभ भयादी अध्यासाचे कारण असते, तर रुपयाचा म्हणजे चांदीचा किंवा सर्पाचा अध्यास त्यांना झाला नसता, है ना, नसता. शिवाय लोभ भयादी त्यांना म्हणजे एखाद्या फकीराला किंवा संन्यासाला किंवा मांत्रिकाला तशा तऱ्हेने अध्यास झाले नसते ना, कारण त्यांच्याजवळ लोभ नाही. तरी तो म्हणतोय की चांदीचा तुकडाचा मुक्त असं वाटतं भेटर, त्याच्याजवळ नाही पण त्याला अध्यास होतो, त्याच्याजवळ लोभ नाही आहे पण त्याला अध्यास होतो. मांत्रिकाला सर्पाचा भय बिलकुल नाही आहे, जिवंत सर्पाला हातावर खेळू शकतो है ना, पण त्याला काय चिंधीमध्ये सर्पाचा अध्यास होतो. लोभ भयादी हे जर अध्यासाचे हेतू असते हा ना, तर काय झालं असतं, तर काय झालं, या संन्यासाला या चांदीचा काय झाला अध्यास झाला नसता, कारण त्याला जे अध्यासाचं कारण लोक त्याच्याजवळ नाही. आणि मांत्रिकालाही काय भय नाही. मग तुम्ही काय मांडलेलं आहे, अध्यासाला भय हे कारण आहे, ह्याच्याजवळ भय नाही, मग याला अध्यास होता कामा नाही. पण या दोघांनाही काय होतं, अध्यास होतो. काय होतं, या दोघांनाही काय होतं, अध्यास होतो. अध्यास होतो, लोभ नसताना भय नसताना, ये लोभ भयादी दोष नसतानाही यांना काय होतं, अध्यास होतो. म्हणून प्रमात्याचे लोभ भयादी दोष हे अध्यासाचे कारण असत नाही. बरोबर आहे, असं आम्ही मानतो. पूर्वपक्षाने काय सांगितलं, तुमच्याजवळ लोभ असेल तर चांदी नसतानाही चांदी आहे असं तुम्हाला वाटेल है ना, आणि तुमच्याजवळ भय असेल तर सर्प नसतानाही त्या ठिकाणी सर्प आहे असं वाटेल. याच्यासाठी प्रमादाच्या ठिकाणी असणारे दोष मानावे लागतात. याने काय सांगितलं की ज्याच्याजवळ लोभ नाही
अशा संन्यासाला सुद्धा काय होऊ शकतं? चांदी आहे असं वाटू शकतं की? वाटू शकतं. त्याला नको आहे, तो घेणार नाही, हातही लावणार नाही. पण एखादी खोटी नोट ठेवली, मी हातामध्ये नोट किंवा हे घेत नाही, किंवा कोणी दान दिलं तरी हातामध्ये घेत नाही. बघ बाबा, तुला पाहिजे असेल तर घेऊन घे, पावती देत नाही त्याला. रस्त्यामध्ये जर खोटे नोट खेळण्यातल्या नोट असतात की नाही, पोरांसाठी आणून देतात की नाही, ती नोट रस्त्यात पडलेली असेल तर मला अभ्यास होईल की नाही? होईल की नाही? अरे अभ्यास ते बघ, कुठं बघ, उचल, कोणाची तरी पडलेली घेऊन घे. बाळासाहेब उचल म्हणून स्वामीची खोटी आहे, पण नोटेचा अभ्यास झाला की कागदाच्या तुकड्यामध्ये नोटेचा अभ्यास झाला की नोटेसारखी दिसली, नोट म्हटला की नाही म्हटलं, त्याला नको, त्याला घेणं तुला पाहिजे असेल तर घे बाबा. अभ्यास झाला की नाही? तेच सांगतोय. आणखी दुसरी गोष्ट आहे का? लोभ भयादी विकारे ज्ञानानंतर उत्पन्न होतात, है ना? हे बघा, ही चांदी आहे असं समजल्यानंतरच काय होणार? लोभ होणार ना, घेऊन घेऊया असं लोभ होणार ना. का? ही चांदी आहे असं ज्ञान होण्याच्या पूर्वी तुमचा लोभ असतो नाही ना. लोभ कधी होणार? ज्ञान झालं. काय ज्ञान व्हायला पाहिजे? हे चांदी आहे. मग भय कधी उत्पन्न होणार? सर्पदेव आहे, ज्ञान झाल्यानंतर भय उत्पन्न. मग ज्ञान पहिलं आहे का लोभ आणि भयादी दोष पहिले आहेत? ज्ञान पहिलं आहे ना. जे पहिलं असतं ते दुसऱ्याचं कारण असतं ना, है ना. ज्याला कारण बनायचं आहे त्याने कार्याच्या पूर्वी राहायला पाहिजे ना, है ना. लोभ भयादी हे प्रमादाचे दोष कधी उत्पन्न होतात? वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर, है ना. सर्प आहे असं ज्ञान झालं, अरे धावा 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 काठी करतात, भय निर्माण झाला. ज्ञानानंतर भय उत्पन्न झालं, है ना. आणि चांदी आहे असं समजल्यानंतर, अध्यास झाल्यानंतर ते आपण घेऊया, बघतो कोण आहे की नाही, बघतो. असे असतात की नाणं बिणं दिसलं तर आजूबाजूला समजतं, पाय ठेवतात, पुन्हा आजूबाजूला होतात, पाय घालतात, केशामध्ये घालतात. असं होतं की नाही? होतं ना. ते ज्ञान झाल्यानंतर ना, अध्यासाचं ज्ञान झाल्यानंतर लोभ भयादी होतात. अध्यास होण्याच्या पूर्वी लोभ भयादी असतं का? नसतं. याने सांगितलंय लोभ भयादी विकारे ज्ञानानंतर उत्पन्न होतात, म्हणून त्यांना रूपाच्या किंवा सर्पाच्या ज्ञान उत्पत्तीमध्ये कारण मानणे संभवत नाही, है ना. ही अधोरेखा केली तर बरं होत जाईल, लक्षात येईल. याचा निर्णय काय? या प्रकारे करून प्रमात्याचे लोभ भयादी दोष अध्यास हेतू नाहीत हेही सिद्ध झाले. काय सिद्ध झालं? या अशा प्रकारे प्रमात्याचे लोभ भयादी दोष हे देखील अध्यास हेतू आहेत हे सिद्ध होत नाही. अध्यास हेतू नाहीत हे सिद्ध होत झालं. अधोरेखा केली. आता परीक्षेत बदलाचं चिन्ह करा. असं आता कोण राहिले? प्रमेय, प्रमाता झालं, दोन झालं. आता तिसरा दोष प्रमाण दोष. बरोबर आहे ना. त्याचप्रमाणे प्रमाण दोषही अध्यासास हेतू नाही. प्रमाण दोष
हे देखील अध्यासाला कारण आहे. रूप म्हणजे रंग हे ना. लाल, हिरवा, पिवळा, निळा, गाभरा हे वेगवेगळे रंग आहेत. बरोबर आहे. यांना तर्कशास्त्रामध्ये 7 प्रकारची रूप आहेत असं मानतात. बरोबर आहे. आता आकाशाचं रूप कुठलं? आकाशाचं रूप आहे काय? नाही. पण तुम्ही ताबडतोब म्हणता म्हणाल आकाश आहे. हे सगळं जे आहे ना हे मध्ये दिसत आहे हे आकाशात. पण दुरून पाहिल्यानंतर ते कसं दिसतं? निळं दिसतं. निळं दिसतं ना. आणि आकाश कसं आहे रे असं लहान पोराला या पोरानं विचारलं तर उलटी ठेवलेले कढईसारखं आहे असं वाटतं. जसं आकाश आहे का? नाही आहे. पण तो म्हणतो की नाही उलट्या ठेवलेल्या कढईसारखं असं काय करतं? अध्यास करतोय की नाही? आकाश निळं आहे असं ते बालक म्हणतं की नाही म्हणतोय. पण तुम्ही आम्ही म्हणू शकत नाही की आकाश असं उलट्या ठेवलेल्या कढईच्या आकाराचं आहे हे आपण म्हणू शकत नाही. आकाश निळा आहे हे तुम्ही आम्ही म्हणू शकत. जाणकार माणूस आकाशाचा धर्म जाणणारा माणूस आकाशाचा धर्म कुठलाही अधर्म नाही. आकाशात सूक्ष्म आहे. त्याला रंग नाही, रूपही नाही. बरोबर आहे ना. तर प्रमाणाचा दोषही कारण नाही. प्रमाण दोषही अभ्यासाचा हेतू नाही. कुठे त्याचप्रमाणे प्रमाण दोषही अभ्यासाचा हेतू नाही. कारण सर्व पुरुषांना रूपरहित आकाश ज्याला रूप नाही ते रूपरहित असं कोण? आकाश. या आकाशाच्या ठिकाणी अध्यास होतो. कशाचा? निळ्या रंगाचा निळ्या रूपाचा अध्यास होतो. आता सगळ्यात हे बघा एक दोष जो असेल ना शंख सफेद असताना मी जर शंख पिवळा म्हणत असेल तर तुम्ही तत्काळ म्हणणार स्वामीजी तुम्हाला कावीळ झालेली आहे तपासून का ते बाबा? शंख सफेदच आहे हो. आमच्यापैकी कोणालाही पिवळा शंख दिसत नाही है ना. शंख सफेद पण तुम्हाला पिवळा दिसतो याचा अर्थ तुमच्या ह्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे ना. तर सर्वांना काही हा रोग झाला नाही. आणि आकाशाविषयी विचारलं तर सगळेजण म्हणतात आकाश निळं असतं. कोणाला विचारलं आकाश कसं असतं तर प्रत्येक जण सांगेल ना निळं आहे. निळं आहे खरं आहे का? तुम्ही सांगा होय. तुम्ही सांगा होय 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 होय. प्रत्येक जण होय होय म्हणतो आहे ना. तर मग प्रत्येकाला अध्यास होतोय की नाही आकाशाच्या ठिकाणी. मग प्रत्येकाला काय कावीळ झालेली आहे काय? आकाशाला कोणतंही रूप रंग नसतानाही ते निळं दिसत आहे. उलट्या ठेवलेल्या कढईसारखं दिसत आहे. तर प्रत्येकाला काय काविळीचा दोष झालेला आहे का? नाही म्हणू शकत नाही. काविळीचा दोष झालेला आहे असं आपण म्हणू शकत नाही. बरोबर ना. सर्व पुरुषांना रूप नसलेल्या आकाशाच्या ठिकाणी नीळ रूपाचा अभ्यास होतो. सर्वांच्या नेत्ररूप प्रमाणामध्ये पित्ताचा किंवा तिमिराचा काच कामाला काच दोष किंवा काय म्हणतात ते डोळ्याला असं झालं होतं. कसलं ऑपरेशन करतात ते काय? मोतीबिंदू.
मोतीबिंदू किंवा काच कामाला इत्यादी दोष हे सगळ्यांच्या नेत्रामध्ये नसतात, कोणा एखाद्याच्याच असतात. नेत्ररूप प्रमाणामध्ये, नेत्र हे प्रमाण आहे, पित्ताचा किंवा तिमिरेचा दोष म्हणणे संभवत नाही. सगळ्यांना लोकांना भूक लागते की नाही? मग भूक लागणे याला दोष म्हणत नाही ना, भूक न लागणे याला दोष म्हणतात. बरोबर आहे. प्रत्येक प्राण्याला भूक लागतेच ना, पण ती जर लागली नाही तर दोष आहे ना. सर्वांना भूक लागण्यात जसा दोष नाही, तसेच सर्वांना आकाश निळे दिसणार इत्यादी दोष नाही. अध्यास मात्र होत, पण पित्तादी दोष नाही. सगळ्यांना भूक लागली तर याला काही दोष म्हणत नाही, कारण सगळ्यांना भूक लागतेच. तशाच तऱ्हेने न कळलेल्या माणसाला, प्रत्येकाला आकाश निळे दिसतेच है ना. पण आकाश निळे दिसते, तुम्हाला विचारलं आकाशाचा रंग कुठला, तर तुम्ही निळा म्हणालात. पण सगळ्यांना वाटतं की आकाश निळं आहे, आकाश निळं आहे. बरोबर आहे ना. पण आकाश निळं दिसणं हा काही त्याच्यामधला दोष आहे ना. जशी सगळ्यांना भूक लागणं हा काही त्यांचा दोष नाहीये, तशाच तऱ्हेने सगळ्यांना आकाश निळं दिसणं हा काही त्यांच्यामध्ये दोष नाही. जे त्यांच्या डोळ्यामध्ये प्रमाणामध्ये काही दोष नसताना देखील आकाशामध्ये सगळ्यांना एक जात, सगळ्यांना निळ्या रंगाचा अध्यास होतो का नाही? होतो ना. जर होत असेल तर सगळ्यांना काही कावीळ झालेली नाही. मग प्रमाणाचा दोष अध्यासाला कारण होतो असं आपण म्हणू शकतो का? नाही. बरोबर, एकदम बरोबर होतं है ना. नाही, कारण रूप नसलेल्या आकाशामध्ये निळा रंग दिसणं तो सगळ्यांनाच दिसतो. मग सगळ्यांनाच काहीतरी रोग झालेला आहे, सगळ्यांच्या डोळ्यामध्येच काहीतरी रोग झालेला आहे असं म्हणावं लागलं असतं. असं म्हणता येणार म्हणजे मला काही रोग झालेला नाही, पण आकाश मला निळच दिसत. आणि मला जर वाटत असेल तर तुम्ही पेंटरना विचारा, माझ्या बाजूच्यांना विचारा. सगळेच जण म्हणतील, एक मुखाने म्हणतील, एक झुटीने म्हणतील की आकाश निळा. पण ह्याच्यामुळे काय, प्रत्येकाला काहीतरी प्रमाणामध्ये डोळ्यामध्ये काही दोष आहे असं काही म्हणता येत नाही ना. नसतोच म्हणून जसं तऱ्हेने सगळ्यांना भूक लागणार हे काही दोष नाही, हे तर स्वाभाविक आहे. तशाच तऱ्हेने रूपरहित आकाशामध्ये सगळ्यांना निळ्या रंगाचं दिसणं हा काही प्रमाणाचा दोष मानता येत नाही, पण अध्यास होतो. शाणी माणसं सांगतात की आकाशाला रूप नाही है ना, पण सगळ्यांना वाटतं काय आकाश निळं दिसतं है ना. पण समजदार माणसं काय म्हणतील, दिसतं तसं नसतं बाबा है ना. निळं दिसत असलं तरी आकाश निळं आहे याला काही प्रमाण नाही. आकाश निळं आहे, दुरून आकाश निळं दिसत असेल भले, पण आकाश निळं नसतं. आकाशाला निळा रंग नाही, आकाश निळं नसतं, आकाशाला कुठलाही रंग नाही. पण दिसतं तर समजदार माणसालाही दिसतं आणि अज्ञानी माणसालाही दिसतं की नाही. हुशार माणसाला, शिकलेल्या सवरलेल्या माणसालाही दिसतं आणि न शिकलेल्या अडाणी माणसाला, डोरक्याला, गाई चालणाऱ्याला सुद्धा दिसतं की नाही. दिसतं. मग सगळ्यांच्या ठिकाणी अभ्यास होतो की नाही, दोष नसताना देखील अभ्यास होतो. आता बघा, उन्हाळ्यामध्ये एकदम तापलेला आहे,
1:30-2चं कडक ऊन आहे, डांबरी रस्त्यावरून तुम्ही तापलेल्या रस्त्यावरून जात आहे आणि समोर गाडीत बसलेल्या सगळ्यांना एक जात किती 10 सीटरची गाडी असली तर 10 सीटरच्या गाडीमधल्या लोकांना समोर पाण्याच्या लाटा अशा दिसत आहेत, सगळ्या दिसत आहे ना. तर ज्यांना त्याचं ज्ञान नाही ती माणसं घाबरतात. स्वामीच्या समोर पाणी आलेलं आहे बघा, पूर आलेला आहे, वन जवळ मागे सरा बरं वसरा मागे रिवर्स घ्या म्हणाल. पण बाळासाहेब म्हणतील मी इतकी वर्ष नोकरी करतोय, इतक्या वर्षाला मला दिसत आहे सगळं, हे पाणी नाही आहे उन्हाळ्यातलं, इथे कुठे पाणी, डांबरी रस्त्यावर कुठे पाणी, काय असणार, एका पावसाळ्याचा दिवस आहे का की महापूर आलाय हे वगैरे आलाय, हे काही नाही. पण त्याला तिथे पाण्यासारखं दिसतंय की नाही, दिसतंय, पण त्याला तो पाणी मानायला नाही. तो म्हणते हा दृष्टीभ्रम आहे ना. पण सगळ्यांना त्याला धरून सगळ्यांना 10 सीटरच्या लोकांनाही तिथे पाणी असलेला वास होतो की नाही, होत. आणि कोणालाही काही दोष नाही, सगळ्यांची इंद्रिय सारखी आहे, कोणाला काही कावीळ वगैरे रोग झालेला आहे तरी पण त्या ठिकाणी पाणी असल्याचा भास म्हणजे अध्यास होतो का नाही, होतोय ना. मग त्या ठिकाणी प्रमाणाचा दोष, तुमचे डोळे खराब आहेत म्हणून तुम्हाला पाणी दिसतं असं म्हणू शकतो का? तर माझे डोळे खराब असतात पण मी 20 वर्षाचा आहे, माझे डोळे कशाला खराब होते, हिचे पण कशाला होते, याचे पण कशाला खराब होते. तुम्ही तुमचे डोळे चष्मा घातला, अजून झाले डोळे ठीक आहे, पण सगळ्यांचे डोळे अजून नाही झालेले. बंद केला त्याला, आतमध्ये आला की बंद करून यायचं. झालं का? इथपर्यंत आलं. आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा जो अध्यास होतो त्यामध्ये सादृश दोषाचा अभाव आहे असं नाही. आकाशाच्या ठिकाणी जो निळा रंग दिसतो त्या ठिकाणी काही सादृश्य आहे का? नाही, सादृश्याचा अभाव. एवढंच नाही तर प्रमाण दोषाचा देखील अभाव आहे आणि प्रमात्याच्या दोषाचा देखील लोभ भयादीचा पण अभाव आहे. कोणताही दोष नसताना, कुठला प्रमेयाचा सादृश्य दोष नसताना, प्रमात्याचा लोभ भयादी दोष नसताना, प्रमाणाचा दोष नसताना आकाश निळं भासतं. प्रमात्याचा दोष नाही, प्रमाणाचा दोष नाही, प्रमेयाचा दोष नाही, असं असतानाही आकाश काय भासतं? निळं भासतं. म्हणून त्रिदोष, 3 दोष आहे ना. त्रिदोष म्हणजे आता कफ पित्त मानलं जातं, पण इथे त्रिदोष म्हणजे कुठले? प्रमाता दोष, प्रमेय दोष, प्रमाण दोष. आपण लक्षात ठेवा की नाही, विसरू नका. प्रमाण दोष, प्रमेय दोष आणि प्रमाता दोष हे तिन्ही दोष या ठिकाणी लागू होत नाही. आकाश निळं दिसण्यामध्ये लागू दोष नाही, पाहणाऱ्यामध्ये लोभ भय नाही आहे म्हणून काय प्रमाता दोष नाही. बरोबर, सादृश्य नाही मग प्रमेय दोष नाही आणि प्रमाणाचे दोष काही नाही जाईल. या ठिकाणी कोणताही दोष असताना नसताना आकाशा ठिकाणी जो नीलतेचा अभ्यास होतो तसा आत्म्याच्या ठिकाणी कोणताही दोष नसता बंधाचा अध्यास संभवनीय आहे. अधोरेखा करा. काय काय करा? आत्म्याच्या ठिकाणी दोष आहे का नाही? लोभ भयादी माणसाच्या ठिकाणी असते, आत्म्याच्या ठिकाणी नाही. इंद्रिय मन बुद्धी याच्यामध्ये लोभ भयादी आत्म्याच्या ठिकाणी दोष. दोष रहित अपहत पापमा आत्म्याला मानलं जातं है ना. आत्म्याच्या ठिकाणी कोणतेही दोष नसताना आकाशात
आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा जो अध्यास होतो त्यामध्ये सादृश्य दोषाचा अभाव आहे. असे नाही तर प्रमाण दोषाचा व प्रमातृ दोषाचा अभाव आहे. इथे कोणताही दोष नसताना आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा अध्यास होतो, तसा आत्म्याच्या ठिकाणी कोणताही दोष नसताना बंधाचा अध्यास संभवनीय आहे ना. आकाशादीमध्ये कोणत्याही दोष नसताना निळ्या रंगाचा भास होतो, तसाच आत्म्याच्या ठिकाणी कोणत्याही दोष नसताना बंधाचा अध्यास संभवनीय आहे. अधोरेखा केली संभव आहे. आम्ही जर म्हणत नाही तर या सगळ्या दोषांचा विचार केला. कुठे कुठे कुठल्या कुठल्या ग्रंथ संक्षेप शारीर विवरण प्रमेय संग्रह हे 2 ग्रंथ काय संक्षेप शारीर अध्यात्माचे ग्रंथ विवरण प्रमेय संग्रह या ग्रंथात याचा विस्तारपूर्वक विचार झालेला आहे. कशात अध्यासाला प्रमाण दोष कारण नाही, प्रमाता दोष कारण नाही, प्रमेय दोष कारण नाही. याचा विस्तारपूर्वक विचार झालेला आहे. कुठे झालेला आहे? संक्षेप शारीर विवरण प्रमेय इत्यादी ग्रंथात विस्तारपूर्वक झालेला आहे. हे दोष अध्यासात कारण नाही असे सिद्ध केले. अधोरेखा केली. प्रमाण दोष, प्रमेय दोष, प्रमाता दोष हे दोष अध्यासाला कारण नाही हे सिद्ध केले. पण विस्तार भयास्तव त्याचे वर्णन आम्ही येथे दिले नाही. कशामुळे? वाढत जाईल का? मारुतीच्या शेपटासारखं वाढत जाईल ते काम. मग किती दिवस लागणार? आता यालाच किती दिवस लागणार? 2 वर्ष लागतात का 3 वर्ष लागतात? आणखी याचा विस्तार केला तर आणखी 4-5 वर्ष किती जातात है ना. आठवड्यातून एकदा आपण बसणार, 2-3 पानं जास्तीत जास्त होणार है ना. आणि इथे जर विस्तार करायला म्हणून विस्ताराचं भय, विस्तार होऊ नये, वाढू नये, प्रकरणांची पानं वाढू नये म्हणून काय करतोय आम्ही याचा विचार इथे करत नाही. संक्षेपमध्ये थोडक्यामध्ये हा विचार दिलाय. काय विचार दिला? अध्यासाला प्रमाताचा दोष कारण नाही, प्रमेयाचा दोष कारण नाही आणि प्रमाण दोष हा कारण नाही. हे तिन्ही दोष कारण नाही हे सिद्ध केलंय. बरोबर आहे. आता झालं ना. कार्याच्या अध्यासाविषयी सगळं खंडन पूर्वपक्षाने जेवढे दोष सांगितले होते हे ना. काय सांगितलं होतं लक्षात येत आहे का? कार्याध्यासाला कोणकोणते दोष? मुख्य 2 दोष कारण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार 3 दोष. 3 दोषामध्ये प्रमाण दोष, प्रमेय दोष, प्रमाण दोष है ना. हे दोष अध्यासाला कारण होतं. हे याचं खंडन करून टाकलंय. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार त्या ठिकाणी काय म्हणतात? एक ठिकाणी आणि अध्यास व्हायचा असेल तर प्रमात्याचा दोष असला पाहिजे. त्या प्रमाणामध्ये काहीतरी दोष काढायचा, काहीतरी घुसपट करून प्रमेयामध्ये दोष काढायचा. असलं काम करू नका, कारण हे दोष काही अध्यासाला कारण आहे. हे दोष नसताना देखील काय होतोय? अध्यास होऊ शकतो. आकाशामध्ये सगळ्यांना काही दोष नसताना किंवा पाहणाऱ्यामध्ये काही दोष नसताना आकाश निळं सर्वांना दिसतं. किंवा उन्हाळ्यामध्ये रोडवरून प्रवास करत असताना गरम हवेमध्ये पाण्याचा अध्यास सगळ्यांना, लहान मोठ्या म्हाताऱ्यांना सगळ्यांना होत असतो. म्हणून अध्यास होण्यासाठी काही प्रमेय दोष, प्रमाण दोष, प्रमाता दोष हे असले पाहिजे असं काही नाही.
असं काही नाही, इथपर्यंत सिद्ध केलं. कार्याच्या अध्यासामध्ये काय काय सामग्री असते, या सामग्रीचं एकामध्ये काय केलं, अध्यासासाठी सत्य वस्तू ज्ञान विज्ञान संस्कार हा कारण नाही, मग त्याच्यामध्ये सुधारणा केली थोडीशी, काय सजातीय ज्ञान वस्तूजन्य संस्कार हे कारण असतं. आणि अध्यासासाठी प्रमाण, प्रमेय, प्रमाता याचे दोष कारण नाही, हे सिद्ध केलं. हे कार्याच्या अध्यासाविषयी.